बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल आयना, खास फॅमिली सोबत जेवणाची सोय। हॉटेल आयना, किडवाई चौक, सोलापूर। 2014 मध्ये मोदींनी सांगितलेली एकही गोष्ट त्यांनी 10 वर्षात पूर्ण केली नाही। मोदींच्या मनात भीती असून नकली कोण आणि असली कोण हे 4 तारखेनंतर कळेल, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी नाशिक दौऱ्यावेळी दिली आहे। आता या दोन्ही नाशिक मतदारसंघातील दोन्ही उमेदवाराच्या मतदारांपैकी तसे बघितलं तर 13 लाख मतदार हे कांदा उत्पादक शेतकरी आहेत। द्राक्ष उत्पादक शेतकरी वेगळे आणि इतरही सर्व वेगळे। आता कांदा उत्पादक शेतकऱ्याला मोदी साहेबांच्या सभेमध्ये जर बंदी केली असेल, त्याच्यावरनं एकच कळतं की मोदी साहेबांचा आणि भाजपचा विश्वास हा मतदारांवर कुठं राहिलेला नाही। त्यांना फक्त शोबाजी करायची होती, आम्ही सभा घेऊ शकतो हे दाखवायचं होतं। आणि त्या सभेमध्ये आम्हाला जे कळालेलं आहे, धुळ्यावरनं लोक आणली गेली होती, नगरवरनं लोक आणली गेली होती आणि काही भागातून म्हणजे खालचा जो नाशिकचा भाग आहे तिथून ती लोक आणली होती। त्यामुळे मतदार कमी आणि कार्यकर्ते काही प्रमाणात तिथं होते। त्यामुळे जी आजची सभा आहे त्याच्यामध्ये उत्साह नव्हता। मोदी साहेबांचं भाषण सुद्धा जर आपण बघितलं त्याच्यामध्ये कुठेही काय नव्हतं, एकदम थोडक्यात भाषण त्यांनी उरकलं आणि तिथून त्यांनी काढता पाय घेतलेला आपण सगळ्यांनी बघितलं। मोदी साहेबांच्या गेल्या 10 वर्षामध्ये शेतकऱ्याचं कुठं भलं झालेलं आपण सर्वांनी बघितलंय का? कांद्याची परिस्थिती काय, दुधाची परिस्थिती काय, सोयाबीन असू द्या, कपाशी असू द्या, त्याच्याच बरोबर आपण बेरोजगारीचं प्रमाण मोदी साहेबांच्या काळामध्ये सगळ्यात जास्त वाढलेलं दिसतंय। महिला सुरक्षिततेचा जो पण प्रश्न आपल्या या देशामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे। त्यामुळे मोदी साहेबांनी ज्या गोष्टी 2014 मध्ये सांगितल्या त्यातली एक सुद्धा गोष्ट त्यांनी पूर्ण केली नाही। फक्त ठराविक मोठे व्यावसायिक मोठे केले, बाकी सामान्य लोकांची अडचणच त्यांनी त्या ठिकाणी केली। आणि मोदी साहेबांनी काय केलं शेतकऱ्याला हे खरं तर त्यांनी सांगायला पाहिजे होतं। उगाचच पवार साहेबांवर, उद्धव ठाकरे साहेबांवर बोलण्यापेक्षा, ते सुद्धा नकली, आता नकली आणि असली हे जर बघायचं असेल तर 4 तारखेनंतरच आपल्याला कळेल की नकली कोण आणि असली कोण। असली लोक जे आहेत ते मतदार आहेत, ते असली लोकांच्या पाठीमागे। त्यामुळे महाविकास आघाडीलाच यश महाराष्ट्रामध्ये आणि इंडिया आघाडीला या देशामध्ये मिळत असताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं। पंतप्रधानांनी भाषणात असं म्हटलं की काँग्रेस किंवा इंडीचा इतका दयनीय पराभव होईल की त्यांना विरोधी पक्षासाठी लागणाऱ्या जागा सुद्धा मिळणार नाही। त्यामुळे शरद पवारांसारख्या नेत्यांनी प्रादेशिक पक्षांनी सगळ्यांनी काँग्रेसमध्ये व्हावं असं नाही, मोदी साहेबांना हे बोलावं लागतंय। त्याच्यावरूनच कुठं ते कळतंय की त्यांच्या मनामध्येच भीती आहे की भाजप आणि मित्रपक्षाची अतिशय वाईट परिस्थिती या इलेक्शनमध्ये तिथं होणार आहे। आणि ते होताना सुद्धा आपण बघतोय, जे कुठले सर्वे काढले गेले, जे काही लोकांचं मत तिथं घेतलं, त्याला भाजपला पिछे हटच होताना आपण सर्वजण बघू शकतो। काँग्रेसने बजेटचे तुकडे केले असं देखील मोदींनी म्हटलेलं आहे। धर्माच्या आधारावर बजेटचे तुकडे काँग्रेसने केले असं सुद्धा आरोप केले। त्यांना त्या बाबतीत काय म्हणायचं होतं हे मला तरी माहित नाही, पण सामान्य कुटुंबातल्या लोकांचं नाही तर त्यांचं जे काही घर आहे, त्यांचं जे काही कुटुंब आहे, नक्कीच त्यांना अडचणीत भाजपला आणलं एवढंच मी सांगता येईल। पण ते कुठल्या रेफरन्स घेऊन बोलत होते हे मला तरी सांगता येईल। असं म्हटलंय की देशाचं जे बजेट आहे त्यातलं 15% जो वाटा आहे तो मुस्लिमांना मिळतो। बघा, असं काँग्रेसचं भाषणाचे मुद्दे आणि त्यांनी ज्या पद्धतीने काँग्रेसने मुद्दे पुढे घेऊन चाललेले आहेत, त्यांचं जे काही या इलेक्शनचे जे मुद्दे आहेत ते आपलं थोडंसं बघावं लागेल। पण मोदी साहेबांचं आपण जर बघितलं तर सुरुवात त्यांनी विकासावर केली, नंतर हिंदू मुस्लिमवर आणले, नंतर भटकती आत्मावर आले, नंतर अडाणी आणि अंबानीवर आले, आणि आता जर तुम्ही बघितलं तर आमच्याकडे तुम्ही या असं पवार साहेब उद्धव ठाकरे साहेबांना ते बोलत आहेत। त्यामुळे हे जे काय चाललेलं आहे कुठेतरी स्वतःच ते भरकटत चाललेत आणि मेन सामान्य लोकांच्या हिताचे जे मुद्दे ते बाजूला पडतात त्यांच्या भाषणातून, हे आपल्याला जाणवतं। सोलापूरच्या हॉटेल क्षेत्रात नावाजलेलं एकमेव नाव हॉटेल आईना। चिकन बिर्याणी, चिकन अंगारा, चिकन हंडी, आईना स्पेशल चिकन तंदुरी, चिकन 65, चिकन हैदराबादी यांसारखे चिकनचे भरपूर डिश उपलब्ध। एक बार खाओगे तो बार बार आओगे। फॅमिलीसाठी खास चिकन बिर्याणी पॅक मिळेल, पार्सलची सुविधा, खास फॅमिली सोबत बसून जेवणाची सोय, फक्त हॉटेल आईना मध्ये। सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं प्रसिद्ध हॉटेल आईना टेस्टसाठी एकदा अवश्य भेट द्या। आमचा पत्ता किडवाई चौक, सोलापूर।
ऑर्डर व बुकिंग साठी संपर्क मुस्ताक शेख 9975 46 67 20 आणि 7972 05 50 22.